चष्मीस बरोबर काय फोटो? मी तुला एक आधी सांगू का, तुम्हाला चष्मीस म्हणशील ना तर मी तुझा कधीच फोटो नाही काढणार, समजलं का? अगं बाई, जसा निघते तसा काढ ना तू फोटो. पागल कुठची, किती किती बकवास करते ग. अगं काढतच आहे ग, पण माझा मोबाईल इतका हँग मारत आहे ना की काय सांगू तुला. अगं घेऊन टाक ना एखादा आयफोन वगैरे, नाहीतर मग नाही आयफोन घेणं होत असेल 20-25 हजाराचा एखादा विवो, जे सॅमसंग वगैरे जे आहे ते, रिअलमी रेडमी काय आहे ते, त्यापैकी एखादा उचल. मे बी तुला जो आवडते तो उचल. अगं माझे तर इतके मोठे मोठे शौक आहे ना, मी तुला कसं सांगू यार. माझे इतके मोठे मोठे शौक आहे, पण माझ्या घरच्या परिस्थितीमुळे मी ते शौक नाही करू शकत. आयफोन काय, मी तर 20-25 हजाराचा पण मोबाईल नाही घेऊ शकत ग. नाही नाही नाही, इतकी तर गरीब नाही आहे तू, तुझ्याकडे 10 एकर शेती आहे. आणि ते पण आमच्यापेक्षा जास्त. हो अगं तुमचं सगळं बरोबर आहे, शेती जास्त असल्यानं होते का पागल कुठच्या. आई बाबा पण मोठ्या मनाचे पाहिजे ना. मग कशी ग तू आई बाबांनाच दोष देते का? हो आता तुम्ही म्हणतच आहे म्हणून म्हटलं. अगं असा विचार करायला पाहिजे, तू जे आहे त्याच्यातच समाधान मानायला पाहिजे. माझे तर मोठे मोठे शौक आहे, हेच म्हणणं तुझं गुणाचं आहे. काय ग तू, तुला काहीच समजत नाही बाई. अगं बाई, फोटो सेशन चालू आहे का तुमचं? हो काकू, येता का तुम्ही? तुम्ही पण व्हा शामिल आमच्यामध्ये. हिटलर वानाच्या खिशात नाही दमडीन घ्यायला चालल्या कोंबडी. एक मिनिट, तुम्ही काय म्हणताय काकू? एवढ्या शुद्ध नका बोल तुम्ही. एवढ्या शुद्ध बोलायला लागल्या. आता घर बांधलं का नाही बांधलं तर कुठे गेल तुम्ही माय? ओ काकू, तुम्हाला जर बोलायचं असेल तर बोला, नाही तर जा आमच्या घरून. काही इथं काही आम्ही काही तुमचं बोलणं ऐकायला नाही आलो. आता घर बांधलं म्हणून हे झालं ते झालं. स्वतःला किती शायना समजता तुम्ही? आम्हाला हिटलर म्हणता, आम्हाला काय ऐकून आलं काय? आमच्या तोंडावर तुम्ही आम्हाला काही बोला ना, आम्ही ऐकून घेणार आहे काय? निघा आमच्या घरून. काही तुमच्या सारख्या लोकांसाठी आमच्या चांगल्या घरामध्ये वाईट लोकांसाठी जागा नाही आहे. वा लवकर, माय घरी नाही आहे. आणि माय म्हणजे काय अशी वात्रट भाषा आम्हाला समजत नाही, ते पण तुमच्या सारख्या त्या तोंडातून. माय किती मुज्जर आहे व तुम्ही. किती मुज्जर आहे, वाटलं नाही बापा. मुज्जरपणा करता नुसतं. युदेवर त्या मायला सांगतो तू ना. मला काय म्हटलं तू ना, घराच्या बरोबर हाकललं तू ना मला, आहे ना तू लायकी काय व चालली. तुमची लायकी नाही, मी तुम्हाला बोलवायला येत होती पण तुमची लायकी नाही म्हटलं बोलवायची, तरी पण मी म्हटलं जाऊ दे बोलावून घेऊ विचार मायले वानाले. तुमची तर लायकी माझ्या घरात पाय ठेवायची नाही आहे व. गरीब कुठचे. काकू आमची लायकी काय, तुमची सावकात नाही आमच्या घरात पाय ठेवायची. अगे माय बाई, येईन तिथं कानाखाली झिपोटा धरून हाणान. हो आमची हात काही म्हणजे आता जाऊ दे, मला बोलायला नका लावू, आम्हाला पण हात आहे. अगं बाई फालुदा. हो ना, इथे येऊन आपल्याला शिकवते. वैच्या सारख्या 36 पाहिलाय म्हटलं, 36. काही नाही बी, असे असं उलटून लावा लागते. पोटे वा सांग ना का आईली, आई घरी नाहीये. हो आई तिकडे स्वयंपाक घरात आहे. आईला काही ऐकू गेलं नसन, आईला सांगायचंय नाही. हो मी काय म्हणतात, बाजारात जायचं ना आपल्याला? हो जायचं आहे ना. तू चिवला आवाज देऊन दे, आम्ही कपडे बाद चेंज करतो आणि येतो. आपल्या आई पण येते का आपल्यासोबत? हो. अरे यार, बरं ठीक आहे, चला मी येते. मी नाही करत चेंज, माझे हेच कपडे मला ठीक वाटते रॉयल गर्ल. बरं ठीक आहे, ये मग, आम्ही पण आईला घेऊन येते बाहेर. सरला सरला, काय करून राहिली व? ये ना बाहेर ना. काय माहित बाई अंदर काय करून राहिलं काय नाही. तर काय करून राहिली तुम्ही माय? कोट धडायला आली का काय राहिली तर? अजी काकू हाव ना, नुसतं कोट धडायला आली का? अंदर काय करते बिचारी? काय नाही, माझे कुटार मुठा सावडत बसते, शेण मेन काय माहिती माझं झाडत बसते. का व चबऱ्यावानाचे जराशी झाडत काऊन नाही कोटा? झाडून पाहिजे जराशी कोटा. मी काय झाडू काकू? मी काय झाडून बाबा नाही तर नाही. मग मला जीवार येते बाबा झाडाचं, गिदाड माझी घाणरड बापा. हो काय, मग म्हणतं कशी माय गेली का काय करते म्हणतं, म्हणून तर अशी राहिली बापा का बस. अगं ये चुप राही ना, काय या बाईच्या नादी लागतो बापा तू? माहिती नाही बाय कशा आहे मग. ओय चुप राह. अगे माय बाई पुरी पलटणच आहे बापा, काय लेवायत आली तर. काऊन तुला माहित नाही आहे काय? माहित नाही का तुले? काय काय काहीच नाही बाबा मला माहित. काय माहित होणार आहे? घे व माय शांताबाई, काय झालं व? काही बरं वाईट तरी झालं ना? एवढ्या जणी आल्या, काय झालं सांगा? अवा या उदासा चुप राह, काही फालतू बोबलून राहील तिथं. काय बाई आहे बाबा हे. काऊन हिजाळ्यासारखे ही करून राहिला व? का व त्या पोरीन तुला सांगितलं नाही का फोन करून? नाही व माय पोरगी काय सांगणार आहे, माय पोरगी त्याच घरी होती, काय सांगत फोन करून? अगे माय बाई वाळाचं सामान घ्याले मार्केटात चल म्हणत होती. ह्या 4 जणी आल्या फोन लावल्यानं, तुला फोन नाही लावला त्या पोरीनं. तू सांग शांताबाई, मला माहित असतं तर मी काय कोठा धडायला आली असती, हिच्या बापाला नसतं पाठवलं काय? हिचा बाप झोपला होता म्हणून मी आली. काय माहित बाबा, ते पोरी नुसते त्या फोनावर बोट फिरवत राहते, बोट फिरवत असाले, पण जर असं एक फोन कर म्हटलं फोन नाही केला तिनं. अव माय फोन काय विचारतं, एक काम नाही करत, नुसतं फोन पै पिसायला सारा जीव. बरं मग आता झालं का तुझ्या? चाललं मग झालं असं तर. हा शांताबाई, माझे सर्वच कामं झाले, मी जातो जराशी तोंडावर पाणी मारतो आणि फनी करतो नाही येतो, तुम्ही तवरी खा समोर. बरं काही हरकत नाही. ह्या पोरी येऊन राहिले का आपल्यासोबत? हो तेले कुठं टाकतात, हे मटकले नाही आले.
अवाय सुपर नका ते बदलत नका वरचं हा त्याने मस्त फराक घातले तू हे नुसतं ते झांपर घालून चालतं का त्या बाजारात अमाय काय होते व हा काय होते झांपर आहे का ते वा वा आई कैच्या कै बापा येल नको चांगले अंगभर कपडे घाल ताई मार्केटात चल हा नेते तुला मार्केटात मी हा चालली अंगाच्या आकाराचे कपडे घालून मार्केटात शाईने आमानाचे मी काय म्हणतो सरला जाऊ दे आजकाल जी फॅशन असाय लेकरायची ते हा जाऊ दे तिच्या मागं काही लागू नको तू तर तू तयारी कर ना चल पण शांताबाई पण बिन काही नाही चाल तू आई तुला समजत नाही अंगाच्या आकाराचे कपडे आहे काय इथे कुठच्या कुठं कैच्या कै लावतं तुझी सोच चांगली ठेव सोच चांगली ठेवाले पाय हो मायाचा तर बाजार आहे व हा अमाय मग आता हो बापा हा लागली असन का नाही लागली असन वानाच्या सामानाची दुकान अहो मी आड वानाच्या सामानाची दुकान लागली असन असतं भरपूर असं नेहमीपेक्षा हा बाजाराचा दिवस आहे ना आज त्याला माहित आहे ना खेड्यापाड्यातले लोक येते म्हणून बाजाराले म्हणून आज जास्त असन हाय चल जरा शिक समोर चल बापा कहू ना बापा हा कहू ना शेमियार सारख्या करून राहिला तुम्ही हा कोण सांगितलं तुम्हाला बाजाराच्या दिवशी बाकी सामान भेटत नाही नुसतं भाजीपाला भेटते म्हणून हा कोण माहिती तुम्हाला सांगणार चावट बायको हे हिच्यात कोणता ढंग आहे वो हा इले काय माहित राहते इले फक्त ते सजणं सवरणं समजते आणि ते हात कपडे घालणं समजते त्याच्याशिवाय दुसरं काय समजते बापा तिले हे मी आडसा कुठच्या कुठं लावून देते कसं करतात सांगा ना बापा काय करता कसं करतात साऱ्या मट पाहून राहिल्या काय पाहून राहिल्या तर अव मी विचार करून राहिली आपल्याला वाणात सामान घ्यायचंच आहे हा आता वाण करायला लागन तर वालाच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा ऊस बोर तर आहे म्हणा पण ऊस गीस ऊसही आणते म्हणा हे बाबा मग आपल्याला काय पाहिजे बापा हा वालाच्या शेंगा गिल गिंजर लागन नाही का हो माय ते लागते ना हा जरासं परसात घेऊन घेऊ चिरंजीवचे दाणे ते लूट करायला लेकरायचे ते चॉकलेटा मॅकलेटा ते घेऊन घेऊ हा बाजार भरला आहे तर घेऊन जाऊ ना आज सामान मग नाही तर काय व घ्या ना फटाफट करा आणि फटाफट घरी चला माय पोट्ट्या कुठे गेल्या हो बापा हा पोट्ट्या कुठे गेल्या अहो माय पोट्ट्या कटलरीत गेल्या ना माय 10 वेळा सांगितलं पोट्ट्याने जाता जाता आई आम्ही कटलरीत चाललो काकू आम्ही कटलरीत चाललो हा तरी तुला ऐकलं नाही काय काय बापा तू काय माहिती तू भल्ली डोकं खाऊन राहिली बापा आणि लेकरांनी त्या समोर सांगितलं का नाही हा आम्ही चाललो म्हणून तुला वय म्हटलं बापा कहूनच त्या दिमाग कुकडे घुमते ना काय घुमते तर बापा मी म्हणतो ज्याला काय घ्यायचं ते घ्या बापा आणि लवकर चला बापा हो बापा हे रश्मी भली चिडचिड करते चिडचिड्या वानाची आपण नाही करत बाबा असं कोणाला चिडचिड आपला स्वभावच नाही असा अहो तर मी कोणाला 10 प्रश्न नाही विचारत ना माय 10 प्रश्न विचाराले अय बस करावं इथं भांडायला आला काय हा इथं बाजार आहे ना तुमचा बाजार दाखवता का तुम्ही शायऱ्या वानाच्या वा काय घ्यायचं आहे ते घ्या ना चला लवकर घरी हा पटत नाही येतं काय लेकामेकी सोबत शायऱ्या वानाच्या पटत नाही तर काय हे स्वतःला हुशार समजते ना मी हुशार म्हणते मी हुशार वायल्या वानाची मी काय म्हणतो असं भांडण झगडा केल्यापेक्षा चला आपण कुठाय काय आहे भाजीपाला घे पहिले घेऊन घेऊ आणि त्या मग रोडवर जाता जाता नाही काय वानाचे दुकान आहेच तिथून वानाचं सामान घेऊन काय आहे ते अजून सामान घेऊन घेऊ तोपर्यंत पोट्या येतेच तिथं त्याला पाळलो वानाचं सामान काय घेतं काय नाही आई हे घेजो ते घेजो हा तसं करू चला मग चला बरं